कोथिंबिरीला योग्य दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपले उत्पादन रस्त्याच्या कडेला फेकून निषेध व्यक्त केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बेंडवाड गावाजवळ घडली। गेल्या आठवडाभरात कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आठवडाभरापूर्वी एका जोडीला 15 रुपये दर मिळत होता, मात्र आता तो घसरून अवघ्या 2 ते 3 रुपयांवर आला आहे। त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। हजारो रुपयांचा खर्च करून शेतात कोथिंबीर पिकवली, मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। दर घसरल्यामुळे काढणी, वाहतूक आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोथिंबीरीला किमान हमी भाव जाहीर करून शेतमालाला न्याय दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरातील घसरणीमुळे हताश झालेल्या काही शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्याच्या कडेला टाकून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। ಭೀಮಾ ಆಗಸ್ಟ್ 10ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು, ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಷ್ಟೇ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ಹೊಳೆಯುವ ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗಾಗಿ ನೀಡುತ್ತಿದೆ। ಚಿನ್ನದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಫ್ಲಾಟ್ ರಿಯಾಯಿತಿ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ 50 ಗ್ರಾಂ ಬೆಳ್ಳಿಯ ಖರೀದಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ। ಹಳೆಯ ಚಿನ್ನದ ವಿನಿಮಯದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ 150 ರೂಪಾಯಿ ಪಡೆಯಿರಿ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ಮೂಲಕ 4 ಕೋಟಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಅವಕಾಶ। ಕೊಡುಗೆಗಳು ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ, ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ।